आपण नंबर 2 फॉर्म्युली बेस्ड क्वेश्चन्स बघूया। आता बघा, फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन म्हणजे नेमके त्यामध्ये फॉर्म्युले कुठले येणार। पहिला फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय होईल बेटा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। सेकंड फॉर्म्युला आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। थर्ड a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, एका ब्रॅकेट मध्ये a प्लस b आणि एका ब्रॅकेट मध्ये a मायनस b। फोर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर। आता बघा याचा फॉर्म्युला काय येईल, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा फॉर्म्युला कधी बघितला नसेल तर याचा फॉर्म्युला येतो a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 असा हा फॉर्म्युला येतो। ठीक आहे ना, a प्लस b 5 नंबर द्या, a प्लस b ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab म्हणजे a स्क्वेअर b आणि ab स्क्वेअर। यालाच मी असं लिहू शकते b क्यूब प्लस इथून आणि इथून 3ab कॉमन काढायचा आणि मग इथे कोण राहील बेटा a प्लस b। 6 नंबरचा फॉर्म्युला आहे a प्लस a मायनस b ब्रॅकेट क्यूब, याचा फॉर्म्युला आहे बेटा a क्यूब मायनस b क्यूब, a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab a प्लस a b। याचं जर असं एक्सपान्शन करायचं म्हटलं b क्यूब मायनस 3 a स्क्वेअर b प्लस 3 ab स्क्वेअर या फॉर्म मध्ये। त्यानंतर क्वेश्चन नंबर फॉर्म्युला नंबर 7 a क्यूब प्लस b क्यूब हा काय म्हणतो बेटा, a प्लस b एका ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर, हा ab बेटा मायनस 8 नंबर a क्यूब मायनस b क्यूब इक्वल्स टू a मायनस b आणि इथे a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर। हे झाले फॉर्म्युले। बघा आता यावर बेस्ड क्वेश्चन आपण करणार आहे। तर पहिला क्वेश्चन लिहा तुम्ही 106 इंटू 106 मायनस 94 इंटू 94 इक्वल्स टू आन्सर काढायचा आहे। आता बघा बेटा 106 गुणिले 106 करणं जरा कठीण आहे, त्यानंतर 94 इंटू 94 करणं हे सुद्धा कठीण आहे। त्याऐवजी मी बघितलं याच्याकडे, एकटक बघितलं आणि मी जर विचार केला की हा आणि हा गड रिपीटेड आहे, परत हा आणि हा सुद्धा रिपीटेड आहे, म्हणजे जर मी याला a कन्सिडर केला आणि याला b कन्सिडर केला तर हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होतो। आणि माझ्याकडे जे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे एका ब्रॅकेट मध्ये a प्लस b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b। ठीक आहे, मग मी काय करेन, हा फॉर्म्युला इथे वापरेल, म्हणजेच a काय आहे माझ्याकडे बेटा 106 प्लस b काय आहे 94, त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a 106 मायनस b 94, यांची आता ऍडिशन करू 10 10 200 इंटू या दोन ब्रॅकेट मध्ये रिलेशन नेहमी मल्टिप्लिकेशनचं असतं 2 1 12 24 सिंपल सॉल्व। आपण इथे नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करतोय। बघा इथे 999 चा वर्ग म्हणजे 999 चा स्क्वेअर आणि 998 चा स्क्वेअर आहे। जर मी याला a कन्सिडर केला आणि याला b कन्सिडर
कन्सिडर केला तर बघा माझ्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर बघा आता मी इथे ए नी रिप्लेस करते. ए काय आहे माझ्याकडे 999 प्लस बी आहे माझ्याकडे 998 आणि ए मायनस बी माझ्याकडे आहे 999 मायनस 998 इक्वल्स टू इंटू 1. याची वजाबाकी केली असता एक आन्सर येत आहे आणि यांची बेरीज केली असता 1997 येत आहे. म्हणजेच जे माझं फायनल आन्सर आहे ते 1997. बघा मित्रांनो किती इझी आहे. थर्ड क्वेश्चन. $217 into 217 plus 183 into 183. पाहता क्षणी मला या क्वेश्चन मध्ये असं समजत आहे की 217 रिपीट होत आहे, 183 रिपीट होत आहे. म्हणजेच बघा इथे मी याला जर ए कन्सिडर केला आणि याला जर बी कन्सिडर केला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला तयार होतो. पण याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे का? याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता ए आहे 217 प्लस बी आहे 183 चा वर्ग प्लस 217 मायनस 183 चा वर्ग डिवायडेड बाय 2. 400 यांची बेरीज चा वर्ग अधिक यांची वजाबाकी बेटा चा वर्ग डिवायडेड बाय 2. आता मी याला असं लिहू शकते बेटा 400 गुणिला 400 डिवायडेड बाय 2 प्लस 34 इंटू हा प्लस आहे 34 डिवायडेड बाय 2. ओके. बेक बे 17 34 200 4 2 8 अधिक 78. बघा क्वेश्चन इथे जर मी बघितलं तर प्रथम दर्शनी मला दिसत आहे की या दोन संख्या रिपीट होत आहेत. मी पहिले लिहून घेते. याला जर मी ए कन्सिडर केला तर बघा, याला जर मी बी कन्सिडर केलं तर काय होईल, हा 2 याला हा आहे माझा ए बी. म्हणजे बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. आता मला सांगा हा फॉर्म्युला नेमका कशाचा आहे? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय म्हणतो, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. करेक्ट. तर बघा आता आपल्याला हे गिवन आहे आणि एवढ्याच जर मी आन्सर काढत बसली 186 इंटू 186 136 इंटू 136 किती वेळ जातोय, भरपूर वेळ जातोय. त्यामुळे मी काय करणार, इथे या मोठ्या फॉर्म्युल्याचं जे एक्सपान्शन होतं आपलं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए काय आहे 186 मायनस बी काय आहे 136 होल स्क्वेअर
इक्वल्स टू 0.5 50चा स्क्वेअर 2500. डन.